नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्व दूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र ह्या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो, थांबा आता हा व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढच्या 15 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे पुढील 5 दिवस पाऊस येणार की नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडेल, पेरणी कधी करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं कृषी विभागातील तज्ज्ञ म्हणजेच पंजाबराव डक साहेब यांनी काय सांगितलं ते. हे ऐकलं नाही तर यावर्षी खरीप हंगाम वाया जाऊ शकतो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून हवामानाच्या खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता थांबा, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा सल्ला देणार आहे जो पंजाबराव डक यांनी खास शेतकऱ्यांसाठी दिला आहे. जो सल्ला ऐकल्याशिवाय पेरणी करू नका. मित्रांनो, आधी समजून घेऊया आता मान्सून नक्की कुठे आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार यावर्षी मान्सूनचं आगमन थोडं उशिरानं झालं आहे. दक्षिण कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मान्सून दाखल झाला आहे, पण उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. अरबी समुद्रातून येणारे कोरडे वारे आणि मॅडन जुलियन ऑसिलेशन म्हणजेच MGO यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास अडचण येत आहे, पण हे कायमस्वरूपी नाही. IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने सांगितलंय की अनुकूल परिस्थिती निर्माण होताच मान्सून वेगाने पुढे सरकेल, म्हणजेच आशा अजूनही आहे. आणि हेच सांगायला पंजाबरावनी सुद्धा तयार झाले आहेत. पण त्याआधी पुढील 5 दिवसांचा संपूर्ण अंदाज जाणून घ्या, कारण हे जाणल्याशिवाय शेत कसं तयार कराल. तर मित्रांनो, पहिल्या दिवशी कोकण किनारपट्टीत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. मुंबईत ढगाळ वातावरण असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पाऊस कमी राहील. उकाडा जाणवू शकतो. तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची दाट शक्यता. दुसऱ्या दिवशी मध्य महाराष्ट्र म्हणजेच नाशिक, पुणे, सोलापूर भागात हलका पाऊस पडू शकतो. वाऱ्याचा वेग वाढेल. ताशी 40 ते 50 किमी पर्यंत वारे वाहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या दिवशी शेतात उघड्यावर काम टाळावं, विजांचा धोका असेल. तिसरा दिवस हा महत्त्वाचा आहे. मराठवाड्यातील काही भागात म्हणजेच बीड, लातूर येथे हलका पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, मात्र सर्वत्र पाऊस पडणार नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, पण पाऊस न पडता निघून जाईल. शेतकऱ्यांनी याबद्दल सावध राहावं. चौथ्या दिवशी परिस्थिती थोडी सुधारण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात विखुरलेला पाऊस होऊ शकतो. कोकणात मात्र पाऊस चांगला असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या दिवशी MGOचा प्रभाव किंचित कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. तर 5व्या दिवशी काय सांगितलेलं आहे ते लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो. आणि 5वा दिवस हा दिवस शेतकऱ्यांसाठी आशेचा दिवस असू शकतो. हवामानातील बदलामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर आणि जर 5व्या दिवशी चांगला पाऊस झाला तर पेरणीसाठी योग्य वेळ येऊ शकतो. पण हे कसं ओळखावं हे सांगणारच आहे आपले पंजाबराव डक. पण त्याआधी 20 जिल्ह्यांचे अपडेट घेऊया, म्हणजेच 20 जिल्ह्यांमध्ये कशी परिस्थिती असणार आहे ते जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका किंवा व्हिडिओ बंद करू नका, कारण फायदा तुमचाच आहे, माझा नाही. थोडाच वेळ धीर धरा, मी सर्व काही सविस्तर सांगणार आहे. तर आता पाहूया
मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पेरणी कधी करावी? कृषी विभागाचा स्पष्ट सल्ला आहे, घाई करू नका. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात पेरणी टाळा. कारण जर तुम्ही आज पेरणी केली आणि उद्यापासून पाऊसच नाही पडला तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. पेरणीसाठी योग्य वेळ ओळखण्याचे 3 नियम लक्षात ठेवा. पहिला नियम काय आहे? आता बघा, पहिला नियम, जमिनीत किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा. एखाद्या पावसाने जमीन ओली झाली म्हणून लगेच पेरणी करू नका. दुसरा नियम काय आहे बघा, लक्षपूर्वक बघा. पेरणीपूर्वी पुढील 3-4 दिवस सतत पावसाचा अंदाज असेल तरच पेरणी करा, नाहीतर बियाणे वाया जाईल. मित्रांनो, तिसरा नियम आता सांगतो, लक्षपूर्वक बघा. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मका या पिकांच्या पेरणीसाठी जमिनीतील ओलावा तपासा. कोरड्या जमिनीत घाईने पेरणी केली तर उगवणं होणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा. घाई गडबड केली तर खूप मोठा फटका होऊ शकतो. आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका. फक्त IMD म्हणजेच भारतीय हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकृत अंदाजावरच अवलंबून राहा. आणि खरी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात ती गोष्ट आता समोर आली आहे, ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपले कृषी तज्ज्ञ म्हणजेच आपले हवामान अंदाज सांगणारे एकमेव विश्वासू व्यक्ती पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना खास संदेश दिला आहे. ते म्हणाले की, शेतकरी मित्रांनो, मान्सून उशिरा आला आहे म्हणून घाबरू नका. निसर्गावर आपला विश्वास असावा, पण विश्वासाबरोबरच शहाणपणही असावं. पंजाबराव डक म्हणाले, यावर्षी मान्सूनचा वेग मंदावला आहे, हे खरं आहे, पण जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता एक काम करा, शेत तयार ठेवा, बियाणे खरेदी करा, पण पेरणी आणखी थोडी थांबवा. त्यांनी सांगितलं आहे की जे शेतकरी आता घाईत पेरणी करतील आणि पाऊस नाही आला तर त्यांचं बियाणे वाया जातील. त्यामुळे पुन्हा खर्च करावा लागेल. तेव्हा 1-2 दिवस थांबा. पाऊस आला की जमीन नीट भिजली का नाही ते चेक करा, मगच पेरणी करा. यावेळी खरीप हंगाम चांगला होईल. आणि त्याचबरोबर पंजाबरावांचा सर्वात महत्त्वाचा सल्ला हा आहे की पीक विमा काढायला विसरू नका. यावर्षी हवामान बदलामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात कमी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. विमा असेल तर नुकसान झालं तरी आर्थिक आधार मिळेल. त्यामुळे पीक विमा काढायला विसरू नका. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा सल्ला तुम्ही तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यालाही सांगा, जेणेकरून त्याचाही फायदा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या ग्रुपवर, तुमच्या भावापर्यंत, तुमच्या पाहुण्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि तुम्हालाही. आणि आता तुम्ही वाट पाहत होता तो भाग आला, म्हणजेच महाराष्ट्रातील 20 प्रमुख जिल्ह्यांचा पुढील 5 दिवसांचा अंदाज. उद्या परवा काय अंदाज असणार आहे तो मी आता लगेच पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून योग्य माहिती आणि योग्य जिल्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर आता पुढील प्रमाणे जिल्हे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये काय आहे? ढगाळ मेघगर्जनेसह पाऊस. त्याचबरोबर ठाण्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे येथे ढगाळ वातावरण. त्याचबरोबर हलका पाऊस होण्याची दाट शक्यता. त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी तुरळक मध्यम हलका पाऊस होण्याची दाट शक्यता. त्याचबरोबर आता सांगतो मी, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर या ठिकाणी विखुरलेला पाऊस. त्याचबरोबर हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण ही होऊ शकतं. त्याचबरोबर आता अकोला, यवतमाळ, वाशिम, धुळे या ठिकाणी हलका पाऊस. त्याचबरोबर ढग असणार आहे आणि तुरळक पाऊस देखील पडू शकतो. लक्षात ठेवा, हे सरासरी अंदाज आहेत. तुमच्या तालुक्यातील अचूक अंदाजासाठी आत्ताच IMDच्या अधिकृत वेबसाईटवर जावा किंवा मेघदूत हे ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुमच्या तालुक्याचं
किंवा तुमच्या गावाचा अंदाज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो, आजच्या या व्हिडिओचा सारांश झाला तर पहिली गोष्ट म्हणजे मान्सून आला आहे, पण अजून पूर्ण ताकदीने नाही. 5व्या दिवशी परिस्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे. दुसरी गोष्ट, घाईत पेरणी करू नका. किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा. तिसरी गोष्ट म्हणजे पंजाबराव डक यांचा सल्ला, शेत तयार ठेवा, बियाणे खरेदी करा, पण पीक विमा काढा. त्याचबरोबर पेरणीवर जरा जोर द्या, म्हणजे पेरणी लगेच करू नका, थोडं धीर धरा आणि योग्य पाऊस पडल्यावरच पेरणी करा. चौथी गोष्ट, सोशल मीडियावरच्या अफवावर विश्वास ठेवू नका. IMD आणि कृषी विभागावर विश्वास ठेवा. खरी माहिती तुम्हाला तिथेच मिळणार आहे. आणि जास्तीत जास्त खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, तुमची मेहनत, तुमचं कष्ट वाया जाऊ देऊ नका. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. आपला बळीराजा समृद्ध व्हावा हीच आमची इच्छा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्रांना याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हालाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, कारण उद्या आणखी एक महत्त्वाची अपडेट मी सांगणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत माहिती लगेच पोहोचेल. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण आणि ताज्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.